स्क्रीनवर तुम्ही ही जी चेहऱ्यावर मोठं हसू असलेली, हातात साडी आणि पैसे असणारी महिला बघताय, ही महिला साधारण नाहीये। या महिलेने खूप मोठं काम केलंय। असं समजा की या महिलेने एखाद्याचे आयुष्यभराचे कष्ट वाचवलेत, किंवा असं समजा की या महिलेने एक अख्खा माणूस वाचवलाय, तेही एकदम छोट्याशा कृतीने, फक्त प्रामाणिकपणाने। रस्त्यावर 10 लाख सापडलेले तिने परत केलेत। 10 लाख परत करणारी, भल्या भल्यांना शिकवणारी अंजुताई। नेमकं कधी कुठे काय घडलं, ज्या माणसाचे 10 लाख होते त्याला कसं शोधलं, जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करा। पुण्यात कचरा वेचण्याचं काम करणाऱ्या अंजू माने यांनी एक लय मोठं काम केलंय। नेहमीप्रमाणे अंजू कचरा वेचत होत्या, काम तेच, दिवस वेगळा। कचरा वेचताना अंजू यांना पैसे सापडले। थोडे थोडके पैसे नव्हते ते, 10 लाख रुपयांची रोकड। 10 लाख। कित्येक दिवस, कित्येक वर्ष, कितीतरी कष्ट, नको नको ते सहन करून, दिवसाची रात्र करून जमवले जाणारे 10 लाख अंजुताईंना ते असेच एका दिवसात सापडले, रस्त्यावर पडलेले। आता मला सांगा, इतके पैसे एकदम दिसल्यावर एखाद्यानं काय केलं असतं? ते पैसे 10 लाख दिसल्यावर अंजुताईंना त्यांची पोरंबाळं, जबाबदाऱ्या, घराचं स्वप्न, कसली तरी दुःख, काहीही डोक्यात आलं नाही। पैसे सापडल्या त्या ताईंनी त्या माणसाला शोधायला सुरुवात केली, ज्याचे ते पैसे होते। प्रामाणिकपणा ठासून भरलेली ही बाई आसपासच्या एरियात खूप वणवण फिरली, त्या माणसाची शोधाशोध केली आणि शेवटी तो माणूस सापडला। काय होतं सगळं प्रकरण? तुम्हाला 10 लाख रुपये सापडले, तुम्ही परत केले, कसं होतं संपूर्ण प्रकरण? कसं म्हणजे नाही का, ते माणूस आला ना, म्हणजे त्याला देऊन टाकले आम्ही। तुम्हाला कसे सापडले आणि कसं तो आला? म्हणजे तिकडून गाडी पशीच होते, कचरा उचलत होते ना। तुम्हाला कसे सापडले आणि त्याला कसे दिले तुम्ही? तो माणूस कसा येतो? म्हणजे आम्ही नाही का, ते माणूस एक आलता ना, मुलगा, त्याला बोलले तुमच्या औषध गोळ्यांची टीम आहे ना सगळी इथं, तर त्यांना म्हणलं औषध गोळ्या आहेत, त्यात वही पुस्तक होतं, मग त्यांनी वाचून ते माणूस आणला बोलून। हो, त्याला सापडलं त्यावेळेस त्याच्याकडून काय सांगितलं तुम्हाला? तो काय म्हणला? ते मी त्यांना म्हणलं ते बघा खोलून, तर त्यांनी म्हणलं औषध गोळ्या आहेत, पण ती बॅग आहे ना, त्यांनी चेन खोलून बघितलं, पैसे बी म्हणले असं म्हणले। तर म्हणलं मग पैसे तर राहू द्या, किंवा त्या माणसाला द्या जे आहे ते। त्याला भेटल्यावर त्यांनी काय म्हणलं तुम्हाला? ते आता नाही का खूप हायपर झालता नाही का, असं त्याला काय बोलू, काहीतरी झालं असं, मग आम्ही त्याला पाणी पाजलं, बस म्हणलं जरा। तो माणूस आला, तो सापडला आणि ते 10 लाख अंजुताईंनी त्यांना परत दिले। तितक्याच सहज दिले जितक्या सहज त्या बोलताना दिसतात। उद्या आपले 10 लाख हरवले तर समोर अंजू माने असतील की नाही याची खात्री आपण देऊ शकत नाही। ते तर सोडाच, आपल्याला जर 10 लाख सापडले तर आपली नियत फिरेल की नाही हेही आपण खात्रीने सांगू शकत नाही। अंजुताई फार निखळ आहेत, चांगल्या माणूस आहेत, म्हणून कदाचित बोलतानाही आपण काहीतरी फार मोठं केलंय असं ते दाखवत नाहीयेत। या अंजू मानेंची किंमत त्या माणसाला माहितीये, जो प्रचंड हायपर झालेला, घामाघूम झालेला, 10 लाखांची शोधाशोध करत होता, जो कदाचित आता सगळं संपलंय असा विचार करत होता, ज्याचा कदाचित पैसे हरवल्यामुळे जीव जाण्यापासून वाचलाय। त्याला, आपल्याला आजच्या जगात अंजू मानेंची किंमत 10 लाखांपेक्षाही जास्त आहे हे माहितीये। अशा 1000 अंजुताई व्हाव्यात, 1000 वाईट लोकांसमोर एक अंजुताई पुरून उरावी। शेवटी काय, बुराई कितनी भी आगे क्यों ना चली जाए, अच्छाई से हमेशा 2 कदम पीछे ही रहती है। अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।